नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत। खऱ्या अर्थानं काल 8 मार्च झाला आणि आज 8 मार्चचं औचित्य साधत 9 मार्च काळेवाडी या ठिकाणी ज्योतिबा मंगल कार्यालयामध्ये सौभाग्यवती उषामाई विजयराव काळे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं या ठिकाणी महिला भगिनींसाठी खास विविध महाआरोग्य शिबिराचं आणि पुरुष बांधवांसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक रक्तदात्यास या ठिकाणी हेल्मेट भेट दिलं जात आहे आणि या ठिकाणी आज या शिबिराला भेट देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ज्योतिताई निंबाळकर या आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मजबूत खांद्यावरती शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची खरं तर जबाबदारी आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया, आपण आज या शिबिरात आलाय, कसं वाटतं? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं 8 मार्चचा कार्यक्रम 9 मार्चला होत आहे। उषामाई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्वांच्या लाडक्या अक्का की ज्या नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात, महिला दिन असू द्या किंवा इतर कुठलेही कार्यक्रम त्याचंही मार्गदर्शन तुम्ही आम्हाला लागतं। तर या महिला दिनाच्या निमित्ताने आज या ज्योतिबा मंगल कार्यालयात कॅन्सरच्या प्रामुख्याने तपासण्या आणि त्याचबरोबर डोळ्यांच्या तपासण्या, कारण हल्ली मोबाईलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि महिलांना देखील डोळ्यांच्या खूप समस्या भेडसावत आहे, मोतीबिंदूच्या समस्या भेडसावत आहेत। या HP देसाई रुग्णालय यांच्याकडून आपल्याला ज्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आहेत त्या मोफत केल्या जाणार आहेत। त्याचप्रमाणे जगदंब प्रतिष्ठान यांच्याकडून रक्तदान शिबिर आयोजन केलेले आहे। हे जगदंब प्रतिष्ठान आपल्याला फक्त रक्त घेत नसून ते हेल्मेटसुद्धा फ्री देत आहे आणि भविष्यकाळात यांच्या अनेक योजना आहेत, त्यांचा देखील आपल्याला नक्कीच लाभ मिळेल। तसेच MOC कॅन्सर रिसर्च सेंटर यांच्याकडून मुंबईची टीम आहे, यांचे खरं तर आमचे सहदेव गोळे यांनी ही टीम आमच्यापर्यंत पोहोचवली। आज मी त्यांचा खरंच याबद्दल आभार मानते की महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि तपासण्या करण्यासाठी महिला लागतात, पुढे येत नाही, स्वतःची काळजी घेत नाही, म्हणून आम्ही हे शिबिर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की या संधीचा लाभ घ्या आणि जेणेकरून आज आपण कॅन्सरला कुठेतरी थांबवायचा प्रयत्न करतो। या तपासणीच्या माध्यमातून निदान झालेल्यांवर देखील शस्त्रक्रिया अल्प दरात होते, याचा देखील त्यांनी लाभ घ्यावा। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छिते की राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहरामध्ये कामाचे सुरळीत आणि नेमणे चालू आहे। ज्या पद्धतीत गुरु आमच्या हातात आलेली आहे, आम्ही जी जबाबदारी आज प्रदेशावरून आमच्याकडे दिली जाते, आदरणीय रोहिताई खडसेंच्या माध्यमातून ती व्यवस्थित पार पाडली जाते। कालच मुंबईला एक मोठं आंदोलन झालं, आपण पाहिलं असेल लाईव्हमध्ये की आमच्या फक्त क्षुल्लक मागण्या होत्या की ज्या महिलांवर अत्याचार होतात त्यांच्या विरोधात काहीतरी ठोस पावलं सरकारने उचलली पाहिजेत आणि जिथं जिथं गुन्हे घडतात आहे, गुन्हेगार मोकाट फिरतात आहे, त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी। आणि आमच्या रोहिणीताईंनी खास आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र लिहिलेलं आहे, ते देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे। एक खून करण्यासाठी आम्हाला गुन्हा माफ करता येईल, कारण खरंच जी मागणी त्यांनी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे असं मी इथं समजते। कारण आज जेव्हा कुठेतरी अत्याचार घडत असतो तेव्हा मुली घाबरतात, महिला घाबरतात की आता आपलं कसं होणार, काय होणार, पण जेव्हा एक खून माफ होईल ना त्या जागीच तिथं त्याच्या चिंध्या केल्याशिवाय सोडणार नाही। खरंच जीव गेला तरी चालेल, पण समोरच्याला सुद्धा आम्ही सोडणार नाही आणि राष्ट्रपतींनी या गोष्टीचा नक्की विचार करावा आणि याच किरकोळ मागण्या घेऊन आम्ही आज आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना भेटायला गेलो होतो की आमच्या या मागण्यांवर थोडं तुम्ही विचार करा, चर्चा करा। फक्त 5 मिनिटं मागितले होते, तरी देखील महिलांना जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांनी उचलून अक्षरशः ओढून ताणून, तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, ओढून प्रत्येकीला लागले, म्हणजे कुणाला पायाला लागलं, कुणाला हाताला लागलं, कुणाचे केस ओढले। अतिशय म्हणजे किळसवाणं वाटते की महिला दिनाच्या दिवशी अशा प्रकारे आमचा सत्कार सह्याद्रीवर झाला आणि मी खरं तर या गोष्टीचा निषेध व्यक्त करते की बरेच जण म्हणतात की रोहिणीताई तुम्ही घरात बसा किंवा धूमकेतू सारखे मध्ये मध्ये उगवू नका। त्यांना एवढंच सांगायचंय, धूमकेतू एकदाच उगवतो, पण तो सगळ्या आकाशाचं काय करून जातो हे तुम्हाला माहिती आहे। मग तुम्ही धूमकेतू रूपमध्ये दिली आहे, पण ती कशासाठी दिली याचा विचार करा। मग कालचा नक्कीच महिला दिनाचा आमचा प्रयत्न चांगला केला गेला, पण इथून पुढं प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी। जर महिलांच्या मागण्या त्यांनी मान्य नाही केल्या तर मोठ्या प्रमाणात आंदोलन आज आम्ही नक्कीच उभं करणार आहोत।
अर्थातच या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. यानंतर तुमची जबाबदारी खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहे. मग येत्या काळामध्ये आम्हाला उषामाई पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दिसतील का? नक्कीच दिसतील, कारण उषामाई काळे यांच्यासारख्या अनेक रणरागिणी आहेत की ज्या स्वतःहून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि नक्कीच भविष्यात असे उमेदवार आम्ही त्यांना देऊ पालिकेतून. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिला भगिनींसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. तर कॅन्सर टेस्ट असतील, रक्तदान सुविधा असेल, डोळ्याच्या सर्व तपासण्या म्हणजे हृदय ऑपरेशन असेल, असं महिलांसाठी कार्यक्रम सर्व आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचा सगळ्या महिलांनी लाभ घ्यावा. ज्योतिताई, शारदाताई यांच्या हस्ते मनापासून जागतिक महिला दिन निमित्ताने आरोग्य शिबिर राबवलेलं आहे. तर आमच्या काळेवाडीत महिलांना खूप म्हणजे गरजेचं होतं. आजपर्यंत असं आरोग्य शिबिर अजूनपर्यंत घेतलं गेलं नाही महिलांकडे. आणि उषामाई काळेंचं खूप खूप धन्यवाद करते की जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची जागरूकता वाढवणे आरोग्याबद्दल की महिला काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या विद्यमाने चाललेल्या या महिला कमिटीमध्ये आज खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवडचं भूषण असलेल्या काळेवाडी प्रभागातील आमच्या उपाध्यक्ष झालेल्या उषामाई काळे आणि अध्यक्ष आमच्या ज्योतिताई यांच्या माध्यमातून आज महिलांच्या शारीरिक विकासाची धुरा खऱ्या अर्थानं आज त्याची गरज आहे. महिला सबळ आणि सक्षमपणे जी उभी राहते ती या तिच्या शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आरोग्याच्या सेवेसाठी जी कधीच स्वतःकडे लक्ष देत नाही. म्हणून आज खऱ्या अर्थानं महिलेने स्वतःकडे लक्ष द्यावं आणि असलेले सुप्त आजार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा होतात तेव्हाच बाहेर दिसतात. पण ह्या सुप्त आजारांना तुम्ही आज लगेच जवळून बघतायत. तर आपल्या ह्या जगदंबा फाउंडेशन असू दे, देसाई रुग्णालय असू दे किंवा कॅन्सर रिसर्च सेंटर असू दे, या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी प्रभागाच्या ज्योतिबा मंगल कार्यालयात राबवला आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा आणि सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त आभार भरून अभिनंदन.